मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता मंजू म्हणत असते की बघितलं नाही, तू बघितलं ना तुझ्या डोळ्यांनी काय सांगितलंय सत्यानी. अगं सत्यानीच त्या माणसांचा खून केलाय, त्यांना संपवलंय, तो गुन्हेगार आहे सत्या असं म्हणते. तर आता मंजूची आई म्हणते, ती खूप रडत असते आणि सत्याला विचारते, सत्यजितराव तुम्ही खरंच असं करायला नको होतं. तर आता सत्या हा चाललेला असतो. सत्या म्हणतो की तुमचा माझ्यावर विश्वास आहे नाही, मी असं केलं नाहीये, पण मी काय घडलं होतं ना मी तुम्हाला वेळ आल्यावर नक्की सांगेल असं म्हणतो. आणि बाहेर येतो तर बलमा त्याला घ्यायला आलेला असतो. तर त्याच्या गाडीत बसतो, बलमासोबत जातो आणि घरी येतो. आणि बलमा विचारतो, काय रे सत्या. तर सत्या म्हणतो की नाही, आता आता बलमा थांबायचं नाही, आता बघ मी काय करतो असं म्हणतो. आणि आता लगेच जो सत्य आहे तो सत्य देवासमोर जाऊन हात जोडतो आणि म्हणतो की देवा, आता तूच मला कोणती तरी वाट दाखव आणि त्याच वाटेने मला चालायला लाव, कारण की मला वाघमाऱ्यांना विश्वास पटवून द्यायचा आहे. मी ते सगळं केलं नाही आहे, मी खूप दिवस त्यांच्यापासून हे सगळं लपून नाही ठेवू शकत, तूच काहीतरी कर देवा असं म्हणत असतो. तर आता लगेच देवासमोर हात जोडतो आणि आता तो लगेच जायला निघतो आणि इकडं यायला निघतो. तर आता तो इकडं जो जिथे तात्यासाहेबांना ज्या जेलमध्ये टाकला आहे तिथे येतो, आतमध्ये घुसतो आणि आता तो बंदूक काढतो आणि तात्यासाहेबांच्या डोक्याला बंदूक लावतो आणि म्हणतो की तात्या, आता संपला तुझा खेळ शेवटचा. बलमा त्याला म्हणतो सत्या शांत होय, पण सत्या काय ऐकत नाही आणि तो बलमा सत्या त्याच्या डोक्याला बंदूक लावतो तात्याच्या आणि म्हणतो की तू संपला आता तात्या, आज तुझा शेवटचा दिवस आणि आता हे बघ, जोपर्यंत वाघमारे माझं बोलणं ऐकून घेत नाही ना तोपर्यंत मी तुला संपवणार असं म्हणत असतो. आता इकडं जो बलमा आहे तो गाडी घेतो आणि लगेच इकडे मंजूकडे येतो पळत पळत आणि म्हणतो की ओ वाघमारे बहिणी, तुम्हाला लवकर यावं लागणार आहे, खूप मोठा घोटाळा झाला आहे. तर मंजू म्हणते काय झालं आहे. तर आता लगेच तो म्हणतो की सत्या तात्यासाहेब जिथं अटक केले ना त्या जेलमध्ये गेला आहे, चला लवकर तुम्ही. ओ तुम्हाला माहीत नाही काय झालं आहे तिथं, सत्याच्या माणसाला कधी पण मारून टाकेल, सत्याच्या डोक्यामध्ये खूप राग आहे, चला लवकर. आणि तो मंजूला घेऊन जायला निघतो. तर आता मंजू तिच्या गाडीमध्ये लगेच यायला निघते इकडं आणि इकडं सत्या त्याला मारायला लागतो. तेवढ्याच तिथे बाहेर मंजू आलेली असते. आता बघूया पुढील भागामध्ये मंजू वाचवेल का तात्याचा जीव, खरंच तात्याला गोळी मारेल सत्या, हे बघायला चॅनलला सबस्क्राईब